हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला, हा आहे ना गुरुपौर्णिमेच्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी ना सर्वांना आम्हाला उपवास होता. तर मग शंभू पण आहे ना बहादुरीला गेलेला होता. तर मग ऋषभसोबत तो बहादुरीला गेलेला आहे. तर तो काय अजून आलेला नव्हता. तर येथे मग मी सायंकाळच्या स्वयंपाकाला लागलेली होती. तर पाऊस पण भरपूर चालू होता ना, तर मग येथे लवकरच स्वयंपाकाला लागलेली होती मी. तर येथे ना आज मेथीची भाजी बनवायची होती. मिस्टरांना उपवास होता, मला पण उपवास होता. तर येथे छान अशी मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे. मेथीची भाजीला आहे ना थोडी माती होती, तर 2-3 पाण्यानं छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली मी. कढईमध्ये ना तेल टाकलं आहे. तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी छान अशी तडतडून दिली आणि मग त्यामध्ये लगेचच मेथीची भाजी स्वच्छ धुतलेली त्यामध्ये टाकून घेतलेली. तर इथे थोड्या वेळ मेथीची भाजी ना परताव्यासाठी ठेवलेली आहे आणि मग लगेचच एका साईडला आहे ना बाजरीच्या भाकरी करायच्या आज. तर मग बाजरीच्या भाकरीचं पण पीठ आता मळायला घेतलेलं आहे मी. छान असं आता मळून घ्यायचा आणि मग बाजरीच्या भाकरी थापून घ्यायच्या आहे. तर बाजरीच्या भाकरीचं पीठ आहे ना छान असं मळल्यानंतरच बाजरीची भाकर पण छान येत असते. तर हाताने ना आपल्या तळ हाताने असे छान असे बाजरीची भाकरीचं पीठ मळायचं असतं. तर येथे तुम्हाला दाखवते. तर तळ हाताने ना असं पुढं सरकवायचं, पूर्ण पुढं सरकून बाजरीच्या भाकरीचं पीठ मळायचं असतं. तर तळ हातानं असं मळलं का तेव्हा बाजरीची भाकर छान येत असते. येथे बघा मी लगेचच बाजरीची भाकर पण तापून घेतलेली आहे. तर भाकर टाकून घेतली आणि मग नंतर बघितलं का तवा तापलेला नाही. तर मग इथे ना जास्त असं काही तवाच तापलेला नव्हता, त्यामुळे बाजरीची भाकर पण छान अशी काही भाजली गेली नव्हती. मग त्यानंतर मी गॅसवरती छान असं साईडने ना भाजून घेतलेली आहे. तर एक साईडला लगेच भाजी पण परतावायला ठेवलेली आहे. तर भाजी परतावायला ठेवली, सर्व काही छान झालेली आहे. तर लाईटच नव्हती त्याला शेंगदाणे डाळण्यासाठी. पाऊस चालू आहे ना, त्यामुळे ना मध्ये मध्येच लाईट जाते येते. त्यामुळे मग आता लगेचच लाईट पण गेली आणि माझ्या आहे ना बाजरीच्या भाकरी पण करायच्या झाल्या. त्यानंतर लाईट आली. तर मग पटपट अशा बाजरीच्या भाकरी मी करून घेतलेल्या आहे. तर येते ना साईडला गॅसवरती भाकर पण भाजून घेतलेली आहे. मग दुसरी भाकर केली आणि तव्यावरती टाकून घेतली. तर दुसरी भाकर आहे ना तवा तापलेला असल्यामुळे दुसरी भाकर छान अशी भाजली गेलेली आहे. तर पावसाळ्यामध्ये आहे ना बाजरीच्या भाकरी खाण्याची खूपच मजा असते. तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरी खायच्या असतात. तर उन्हाळ्यात आहे ना बाजरी ही गरम पडत असते, त्यामुळे उन्हाळ्यात काही कोणी बाजरी खातच नाही. तर येथे आता छान असं बेत बनवलेला आहे. तर मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. तर हे बघा शंभू मामाच्या घरी गेलेला आहे ना, तर ते खूप छान खेळत आहे. तर मला आहे ना खूपच असं म्हणजे पहिल्यांदा त्याला असं लांब टाकलेलं आहे. तर मी पहिल्यांदा त्याच्यापासून लांब झाले आणि तो माझ्यापासून लांब झालेला आहे. नाहीतर तो दोघंजण आम्ही सोबतच राहत असतो. तर तेथे जाऊन येथे बघा खूप छान खेळत आहे. तर येथे ना गाईचं वासरू आहे. तर 1च महिन्याचं गाईचं वासरू आहे. तर त्याच्यासोबत छान असं खेळत आहे. शंभू माझ्या भाच्यासोबत आहे ना छान असं राहत असतो. तर त्याला आहे ना भाचा कुठे घेऊन जात असतो ना, त्यामुळे त्याला त्याच्यासोबत जायला लागत राहतं. तर येथे बघा छान असं दोघंजणं तिथे वासरासोबत खेळत होते. ते छोट्या वासराचे आहे ना कान पकडून आणि त्याची गाडी गाडी करत होता. तर तेथे ते छान असं त्याचं खेळायचं चाललं होतं. ऐका जायचं का बरं नाही जायचं ऐका का बरं हं? आता येथे तुम्ही बघितलंच असेल, तो विचारतो ऐक जायचं का नाही म्हणतोय. आणि मग त्यानंतर मिस्टर आल्यानंतर त्यांचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही ना मंदिरामध्ये निघालेलो आहे. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मग देवीच्या दर्शनासाठी गावामध्ये चाललेलो आहे. तर येथे बघा छान असं देवीचं दर्शन झालेलं आहे. आज पौर्णिमा आहे ना, तर जास्त काही गर्दी नाही. तर येथे छान असं आमचं दर्शन झालेलं आहे. तर चला मग तुम्ही पण छान असं देवीचं दर्शन घ्या. येथे ना काही गर्दी पण नव्हती, छान असं मोकळं दर्शन झालेलं आहे आमचंवालं.
येथे छान असं देवीचं दर्शन झाल्यानंतर लगेचच आरतीला पण सुरुवात झालेली होती. आम्ही म्हणजे नेमकी आरतीच्याच टायमावरती गेलेलो होतो. तर येथे ना आधी घंटा वाजवली जाते आणि मग पडदा टाकून देवीची आरती सुरू होत असते. तर येथे ना महिला मंडळ बाजूला आणि पुरुष मंडळ बाजूला असं केलं जातं आणि मग त्यानंतर आरतीला पण सुरुवात होत असते. आम्ही पाठीमागे सभा मंडपामध्ये उभं होतो, पण छान असं देवीचं दर्शन, लांबून पण देवीचं दर्शन होत होतं. चला मग असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत आपण भेटूया. बाय.